त्या वॉर्डबॉयकडे ना मी बघतेच, पण पैशाच्या माझावर तुमच्या दोघांना एवढा लांब नाही ठेवू शकणार ती. तुला तुझ्या नवऱ्याला भेटायचंय ना, बिनधास्त भेट. आम्ही आहोत तुझ्या सोबत. फक्त एक गोष्ट, कधी त्या रूम मध्ये एकटी जाऊ नकोस. कसं आहे ना, तुला नर्सचं कुठलंच काम येत नाही. कायम राधिकाला तुझ्या सोबत घेऊन जा, म्हणजे ती तुला सावरून घेईल आणि तुझं भिंग फुटणार नाही. जेव्हा तुला त्या खोलीत जायचं असेल ना, राधिकाला सोबत घेऊन जा. मॅडम, तुमचे आभार कसे मानून आहोत तेच कळत नाहीये. देवासारख्या धावून आलात तुम्ही. तुझा नवरा बरा झाला ना की एकदाच काय ते आभार मान. हो मॅडम, होईल तो बरा, नक्की बरा होईल. तुमच्या आशीर्वादाने आणि देवाच्या कृपेने. हे बघा, मी घरून देवाच्या पायावरून हे फूल उचलून आणलंय. त्याच्या उशाशी ठेवायचंय मला. नाही, तुमचे उपचार सुरूच आहेत, पण देवाचाही हात हवा ना त्याच्या डोक्यावर. हो बाई, तो तर हवाच. जा राधिका, हिला श्रेयसच्या खोलीत घेऊन जा. चल. बाबा, अक्षय, जेवून घ्या. बघा, मला माहिती आहे की आपल्या सगळ्यांना श्रेयस भाऊजींची खूप काळजी वाटते, पण निदान 2 घास खाऊन घ्या ना प्लीज. नाही श्रावणी, जे काही घडतंय ना त्यामुळे जेवायची इच्छाच होत नाहीये माझी. तू जेवून घे. बाबा, असं काय करताय तुम्ही? आजी, 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 अगं बस. अगं मला फोन करायचा ना, मी आलो असतो घ्यायला. बस. आजी, श्रेयस कसा आहे? आजी, घ्या ही पाणी. आजी, पाणी घ्या.